पाणी हा ज्या ज्या पर्यावरणीय परिसंस्थांचा भाग आहे त्या परिसंस्थांवर सध्या संकटाचं सावट दाटलंय. या परिसंस्थेमध्ये अधिवास करणाऱ्या माशांची जैवविविधता ही मानवासाठी नेहमीच एक आश्चर्यकारक बाब राहिली. या विशाल विविधतेमध्ये दडलेत गोबीफॉर्म्स नावाचे हे सूक्ष्म मासे. यांना गोबी मासे म्हणूनही ओळखलं जातं. कोकण किनारपट्टीवर सापडणाऱ्या निवट्या या देखील एका प्रकारच्या गोबीजच आहेत. अधिवासाच्या दृष्टीने बदलांना सामोरे जाण्याची क्षमता असणारे हे मासे सागरी, खाऱ्या आणि गोड्या पाण्याच्या अधिवासात आढळतात. त्यांच्या या अनुकूलतेमुळेच या कुळात 2000पेक्षा जास्त प्रजाती निर्माण झाल्यात. गॉबीज दुनिया की मछलियों में वन ऑफ द बिगेस्ट ग्रुप्स हैं, जिसमें 200 जेनरा और 2000 स्पीशीज़ जो कि अभी तक रिकॉर्डेड है और अभी भी और बढ़े जा रही है. गॉबीज फ्रेश वाटर, ब्रैकिश और मराइन तीनों हैबिटेट्स में सर्वाइव करते हैं. इनका कोई स्पेसिफिक हैबिटेट प्रेफरेंस एज अ ग्रुप नहीं है. वो फ्रेश वाटर में राइपेरियन वेजिटेशन में भी रहेंगी और डीप शैलो पूल्स में भी रहेगी. एंड मराइन हैबिटेट्स में वो सैंड पे भी रहेगी और कोरल्स पे भी रहेंगी. गोबी मासे त्यांच्या लहान आकारासाठी ओळखले जातात. अगदी 10 मिलीमीटर पासून 50 सेंटीमीटर पर्यंत ते लांब वाढू शकतात. मोठे डोळे, गोलाकार डोकं, पाठीवरचे 2 पंख आणि पेल्विक फिन्स हे गोबी माशांची आकर्षून घेणारी शरीर वैशिष्ट्य. लाइफ साइकिल में गॉबीज ज़्यादातर सिर्फ एक हैबिटेट में ही सर्वाइव नहीं करते. वो फ्रेश वाटर में रहते होंगे, लेकिन कई बार वो ब्रैकिश हैबिटेट्स में ब्रीड करने के लिए जाते हैं. जैसे सैल्मन, ट्राउट हम देखते हैं कि कैसे वो ऑल द वे फ्रॉम ओशन टू फ्रेश वाटर रिवर्स में माइग्रेट करते हैं, वैसे ही गॉबीज भी ऐसा ही कुछ माइग्रेशन करते हैं. इट इज़ डिफरेंट इन डिफरेंट स्पीशीज़. कई फ्रेश वाटर टू सॉल्ट वाटर जाते हैं, सॉल्ट वाटर टू फ्रेश वाटर जाते हैं, एंड काफ़ी सारे ब्रैकिश हैबिटेट्स में भी सर्वाइव करते हैं. मिठागरांमधील क्षारयुक्त पाण्यामुळे त्या ठिकाणी कोणतेही मासे वाढू शकत नाहीत. अशा परिस्थितीत गोबी कुळातील मड स्किपरची एक प्रजात त्या ठिकाणी आपल्याला उड्या मारताना दिसते. हे मड स्किपर्स त्यांच्या ओलसर त्वचेतून श्वास घेतात. तसेच आपल्या मजबूत शेपटीचा वापर करून ते एका कोरड्या मिठागरामधून दुसऱ्यामध्ये उडी मारतात. पोहण्यापेक्षा सरपटण्यामध्येच धन्यता मानणाऱ्या या माशांनी आपला वेगळा असा सुरक्षित अधिवास या मिठागरांमध्ये निर्माण केलाय. गॉबीज सिर्फ एक ही हैबिटेट में नहीं रहते, जैसे मैंने पहले कहा था. वो अगर ब्रैकिश हैबिटेट में है तो वो मैंग्रोव्स में भी रहेंगे और सॉल्ट पैन्स में भी रहेंगे. अगर मरीन हैबिटेट है तो वो कोरल्स में भी मिलते हैं और सैंडी बीचेस पे भी. एंड फ्रेश वाटर में वो राइपेरियन वेजिटेशन के अंदर और पानी में सबसे ज़्यादा डीपेस्ट एंड फास्ट फ्लोइंग करेंट्स में भी सर्वाइव करते हैं. गोबी माशांचा अजून एक हक्काचा अधिवास म्हणजे कांदळवन. सुडोगोबियस मेलॉनिस्टिकस ही सर्वसामान्यपणे कांदळवनांमध्ये दिसणारी प्रजात. या प्रजातीमधील नराचा पाठीवरील पंख हा टोकदार असून मादीचा पंख गोलाकार असतो. याशिवाय या अधिवासामध्ये सापडणारी अजून एक प्रजात म्हणजे ब्युटिस ब्युटिस. स्वतःची शिकार होण्यापासून वाचवण्यासाठी ही प्रजात एखाद्या काठीसारखी नक्कल करते. म्हणजेच डोकं खाली आणि शेपूट वर करून हा मासा पोहत पोहत कांदळवनांच्या मुळाशी जातो. तर पाण्याच्या तळाशी राहणाऱ्या इलिऑट्रिस फुस्का या प्रजातीने 2 विभागांमध्ये आपल्या शरीरावरील रंग विकसित केलाय. तळाशी राहत असलेल्या या प्रजातीचे शरीर मातकट रंगाच्या 2 छटांनी विभागलेले असते. याच छलावरणाद्वारे तो आपली शिकार साधतो. किनारपट्टीलगत राहणाऱ्या समुदायांच्या आहारात कांदळवनांमधील काही गोबी माशांचा
समावेश असतो. भारताच्या किनारपट्टीवर खाऱ्या आणि गोड्या माशांच्या प्रजातींवर बऱ्यापैकी संशोधन झालंय. मात्र गोबी माशांच्या प्रजातींचे वैज्ञानिक अनुषंगाने संशोधन झालेले नाही. त्याच दृष्टीने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या फ्रेश वॉटर रिसर्च विभागातील शास्त्रज्ञांनी वन विभागाच्या मँग्रोव्ह फाउंडेशनच्या आर्थिक साहाय्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टी क्षेत्रात आढळणाऱ्या गोबी या मत्स्य प्रजातीचा अभ्यास केला. सद्य परिस्थितीत गोबी माशांचे अधिवास हे संकटाच्या छायेत आहेत. वाळू आणि गाळ उपसा, सांडपाणी, कचरा, गोड्या पाण्यातील स्रोतांवर बांधले जाणारे बांध आणि परकीय आक्रमक प्रजातींचे वाढते प्रमाण हे त्यांच्या अधिवासाला असणारे काही धोके आहेत.